आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून राजकारण पेटलं। आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर नितेश राणेंचा घणाघात, तर नितेश राणेंना जिहादचा अर्थ माहीत नसल्याचा वारिस पठाण यांचा पलटवार। सुप्रीम कोर्टाची राम मंदिर ट्रस्टला नोटीस। कोर्टाने एसआयटी कडून मागवला आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल। राम मंदिर दान चोरी प्रकरणी पुढील सुनावणी 20 जुलैला। 4 याचिकांवर झाली एकत्रित सुनावणी। नागपूरच्या रामनगर राम मंदिरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण, तर राम मंदिर दान चोरी निषेध आंदोलनाला मात्र प्रशासनानं परवानगी दिली नसल्याची माहिती। अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील 20 तारखेच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा। जिथे असाल तिथून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन, तर सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची मागणी। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर कार्यकर्ता नाराज। तुमच्यासाठी राबलो, पण तुम्ही ठाकरेंची साथ का सोडली? शिवसैनिक नंदकिशोर देशमुखांचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत फडणवीस तिसऱ्या स्थानी। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली। सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणी एकट्या बीड जिल्ह्यातील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना वगळलं। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। चिमुकलीच्या बारशाच्या दिवशी आईचं टोकाचं पाऊल, पती आणि सासू सासऱ्यांना अटक। समृद्धी महामार्गाचा टोल चुकवण्यासाठी पळवाट, चोरवाटेवरून अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचं पुढारीच्या चौकशीत उघड। जेजुरीत ट्रकनं वारकऱ्यांना चिरडलं, 3 मृत्यू। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली जेजुरी अपघातातील जखमींची भेट। जखमी महिला वारकऱ्यांची केली विचारपूस। मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत, तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेतली जाईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण आरोपी रमेश म्हात्रेंसह तिघांना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी। मुख्य आरोपी अजूनही फरार। राज्यातील धरणसाठा 43.70%वर, मागील वर्षाच्या तुलनेत 14% कमी पाणीसाठा। पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% साठा। मराठवाड्यातील अनेक मोठे आणि लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी पाणी। गणपतीसाठी रेल्वेचं आगाऊ तिकीट आरक्षण सुरू होताच काही मिनिटातच आरक्षण फुल। चाकरमान्यांची पुन्हा निराशा। थायलंडची राजधानी बँकॉकमधील नाईट पबमध्ये भीषण आग। 27 जणांचा होरपळून मृत्यू, 63 जण गंभीर जखमी। जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये आश्रय। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। लॉर्ड्सवर भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक कसोटी विजय। इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवत रचला इतिहास। गोलंदाज क्रांती गौड आणि फलंदाज यष्टिका भाटियाची ऐतिहासिक ऑनर्स बोर्डवर नोंद।